अरे वा यार, एक नंबर, सुपर्ब सुपर्ब. काय दिसतंय राव, काय दिसतंय. आजचा प्रवास आपला हॉट प्रवास झाला, हॉट राईड झाली. हॉट राईड आहे, जशी नाईट राईड असते ना तशी हॉट राईड आहे आपली. काय वारा आहे, आवाज येतोय की नाही मला माहिती नाही, तुमच्यापर्यंत पोहोचतोय की नाही नक्की एकदा कमेंट करून सांगा. कारण एवढा वारा सुटलाय मला काहीच सूचना झालंय आणि वाफा मारायला लागल्यात रे. वाफा देवा, अशी चूक मी नाही करणार कधी. बापरे, दोन्ही बाजूला एकदम पिवळं रान आणि असला वारा येतोय ना, झापझूप गाडी इकडे तिकडे होते. तिसऱ्यांदा आपण समृद्धी महामार्गाच्या खालून चाललोय. पहिला असे गेलो, नंतर पुन्हा असे आलो, आता पुन्हा असे चाललोय. मंडळी, घाटामध्ये काय डांबरीकरण केलं यार, एक नंबर. हे आधीच काय पॉल्युशन कमी आहे तर साले ही अशी लोक असतात, तुमच्यामुळे लोकांना त्रास. असेच नवनवीन मनोरंजनात्मक ट्रॅव्हल मोटो ब्लॉग्स पाहण्यासाठी नितीन पास्टे या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑल वर सेट करा आणि व्हिडिओ सर्वप्रथम पहा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि एक सुंदर अशी कमेंट करायला विसरू नका. सुप्रभात मंडळी, सुप्रभात. सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे श्री छत्रपती संभाजीनगरमधून. तर कसे आत फिरताय ना, फिरायलाच पाहिजे आणि हे आयुष्य खूप सुंदर आहे, या जन्मी तरी आपल्या दोन्ही डोळ्यांनी पाहायलाच पाहिजे. तर मंडळी, 2 दिवसांचा सुंदर असा प्रवास झाल्यानंतर आता छत्रपती संभाजीनगरमधून निघतो आहे आपल्या मुंबईसाठी. आणि मुंबईला जाताना आपण ज्या वैजापूर, सिन्नर, त्याच्यानंतर घोटी ज्या मार्गाने आलेलो त्याच मार्गाने जायचं आहे. कारण त्याच्या व्यतिरिक्त समृद्धी महामार्ग आहे, तर आपले 2 व्हीलर त्याच मार्गाने जाणार आहे. तर आपले आधीचे व्हिडिओ पाहिले नसतील तर नक्की पहा. सुंदर असे व्हिडिओ करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तर सुंदर अशी सकाळची पहाट आणि आता वाजले आहेत सकाळचे 8:45 होत आलेत आणि टोटल 9 तासांची जर्नी. आणि जाता जाता सिन्नरमधलं घोडेश्वर देवाचं जे 1000 वर्ष जुनं शिवकालीन मंदिर आहे ना, ते आपल्याला पाहायचं आहे. तर खूप वर्षांपासूनची इच्छा होती की ते मंदिर पाहावं, फक्त मॅपवर पाहत होतो. तर आपल्या व्हिडिओद्वारे तुम्हाला आज मी दाखवण्याचा प्रयत्न करेन. त्यानंतर आपला कल्याण भिवंडी मार्गे आपण आपल्या घरी मार्गस्थो. तर चला आजच्या आपल्या मोटो व्लॉगिंगला सुरुवात करूया आणि बघूया औरंगाबादचे रस्ते आणि इकडच्या हायवे आहेत ना, खूप अगदी सुसाट गेलेले आहेत, तर ते सुद्धा तुम्हाला दाखवेन. घोटीपर्यंतचा रस्ता खूप छान आहे आणि त्यानंतर रस्त्याची कामं सुरू आहेत. चला. तर म्हणजे आता 9:20 झालेत, तर आता फायनल निघूया. तर गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. या दादाच्या हातात मी कॅमेरा दिला आहे आणि आपल्या जर्नीला सुरुवात करूया. तर चला. श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय, श्री धर्मवीर संभाजी महाराज की जय. आता इथून मी जिथून निघालो आहे तिथून बीबी का मकबरा, पानचक्की वगैरे राईटला आहे. त्याच्यानंतर एलोरा केव्ज लेफ्ट साईडला आहे. इथून एलोरा केव्ज आहेत तरी 1 तासावर आहे. टोटल 21 किलोमीटर. तीनगुडी माता मंदिर, देवीचं नाव तीनगुडी माता, रेणुका माता मंदिर. त्यानंतर शीतल माता म्हणजे शीतला माता मंदिर. क्या बात. सगळ्यांना नमन करून आपला आजचा प्रवास खूप सुंदर हो याच आशेने निघालो आहे. आणि हायवे लागेपर्यंत मॅप फॉलो करू, कारण इथे लेफ्ट राईट छोट्या गल्ल्या भरपूर आहेत. तर आपल्या व्हिडिओतून श्री छत्रपती संभाजीनगर बघून घ्या. ज्वाला, क्या बात आहे. मस्त सुंदर अशा तोफ ठेवल्यात. भवानी आणि तोफेला नाव आहेत. ओके, ज्वाला एका तोफेचं नाव आणि भवानी एका तोफेचं नाव. तर इथे डिफेन्स म्हणजे मिलिटरी कॅम्पसुद्धा आहेत, डिफेन्स मिलिटरी कॅम्प. त्याच्यानंतर इथे मध्यवर्ती कारागृहसुद्धा आहे. आणि मला आता महाराजांचा एक उभा पुतळा दिसतोय, तो दाखवतो तुम्हाला. हा बघा, क्या बात आहे. महाराजांचा सुंदर असा पुतळा. क्या बात आहे. जय शिवराय, जय शंभूराजे. आणि एक गोष्ट सांगतो, जर तुम्ही आलात ना तुमच्या पार्टनरसोबत फिरायला किंवा ग्रुपसोबत, की हा बीबीचा मकबरा आणि हे सोनेरी महल वगैरे जे आहे ना पानचक्की, त्या ठिकाणी तुम्ही रूम्स बुक करा तुमच्या. कारण कसं होणार आहे, जर तुम्ही लांब तुमच्या सोयीनुसार मित्राकडे राहिलात ना, तर इथे येण्याला नंतर संध्याकाळी ट्रॅफिक होते, परत जाण्याला आहे ना खूप त्रास होईल तुम्हाला.
त्याच्यामुळे मी जिथे राहिलेलो ना तिथून बीबी का मकबरा 2 किलोमीटर, पानचक्की 1.5 किलोमीटर, तर असं फटाफट फिरता येईल. तर माझं ह्याच्यामध्ये 1-2च राहिले आहे. एक सोनेरी महल आणि एक औरंगाबाद केव्ज ही माझी फक्त बघायची राहिली. आणखी काही छोट्या मोठ्या काही झू पार्क वगैरे म्युझियम वगैरे असेल तर ते राहिलं. मेन मला करायचं होतं अजंठा लेणी आणि वेरूळची एलोरा लेणी जी आहेत ती केली. भाई प्रसन्न झालं. म्हणजे माझी ट्रिप सक्सेसफुल झाली. मी ज्यासाठी आलो होतो ना एवढ्या लांबून, जे मला एवढ्या शाळेतल्या पुस्तकात जे आपण बघितलं होतं ते आता प्रत्यक्षात बघण्याचं जे म्हणतो ना आपण ते पाहिलं आणि खूप जबरदस्त. त्याच्यामुळे या ठिकाणी एकदा तरी या. आणि प्रत्येक शहरात काहीतरी नवीन नवीन आहेच. त्याशिवाय म्हणतात ना आपलं महाराष्ट्र असं संपन्न नाही झालेलं आहे. आणि मंडळी डांबरी रस्ता आहे, खूप सुंदर आहे. आणि हे बघा ना यार, लाल लाल पागोटे गुलाबी शेला, काय लाल लाल झाडं आहेत यार. काही कशावरून मला कोणतीही गाणी आठवतात. पिंट्या दादा गेला रे, वा यार एक नंबर, सुपर्ब सुपर्ब. काय दिसतंय राव, काय दिसतंय ही झाडं लावून. ए बाबया, अरे क्या बात क्या बात. आता ड्रोन काढून मला इथे अर्धा तास माझा नाही घालवायचा आहे. आणि या राईड जर्नीमध्ये मी ड्रोन नाहीच वापरला आहे, तो बॅगेतच आहे आपल्या. त्याच्यामध्ये अर्धा एक तास जातो. बघूया आपण सिन्नरला जे मंदिर पाहणार आहोत ना तिथे सुंदर असा ड्रोन शॉट घेऊया. आता इथून पुणे 228, शनी शिंगणापूर 73 किलोमीटर आहे इथून. आणि शिर्डी जवळ आहे इथून सिन्नर. आणि तुम्हाला मी तो वैजापूरचा रस्ता दाखवेन ज्या रस्त्याने मी रात्री आलो ना. भाई भाई कल्लास होता गेम, कल्लास. ना मागं कोण ना पुढं कोण, फट गई तो लंबी. क्या भाई तुम्हारा भाई शेर है भाई, अकेले ने चला ना एक नंबर. मतलब तुमच्या मनात भीतीच नाही पाहिजे, बिंदास जायचं. मधून मधून यायच्या गाड्या, पण घाबरायचं नाही. गाड्या घाबरायचं नाही. महाराजांचं नाव घ्यायचं, महाकसम निघून जायचं. जास्त विचार करत नाही बसत मी. फक्त आपली गाडी टनाटन पाहिजे, प्रॉपर सर्व्हिस करून घ्यायची निघायच्या आधी, हवा वगैरे सगळं. आणि सुरुवातीलाच माझा सीन झाला होता. बिल्डिंगमधून निघालो आणि टायरमध्ये खिळा गेला होता. बघतोय झालं टायर डुकडुक 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 डुकडुक. नंतर थांबलो. मी म्हटलं आता मी माझं सामान नाही काढत बसत, फटाफट आपण पंचर काढून घेतलं. शिर्डी 110 किलोमीटरवर आहे. तर बाबा येईन मी नक्की तुमच्यासाठी स्पेशल. माझ्या सबस्क्रायबरांना कधी ना कधी घेऊन येईल. बरेच जण म्हणतात शिर्डी राईड करू, शिर्डी राईड करू. तर ह्या उन्हामध्ये मला स्वतःला त्रास झालेला चालेल, पण मला इतरांना त्रास देऊन त्यांच्या फॅमिलीला असं जिवारी लावून कोणाला घेऊन नाही जायचं आहे. प्रॉपर वेदर बनू द्या, कारण हे खूप घाणेरडं वेदर आहे. म्हणजे एवढं आहे ना, एवढं बाबा ऊन जबरदस्त आहे. आता या फ्लायओव्हरला आपल्याला राईड घेऊन सरळ सरळ सिन्नरपर्यंत, सरळ सरळ एकदम सरळ सरळ. तर जास्त दिमागला माथेफोडी नाही. तुम्ही शहरातून बाहेर निघालात, हायवे पकडा आणि इथे कारसाठी समृद्धी महामार्ग आहे. तर श्री छत्रपती संभाजी महाराज नगरमधला आपल्याला टोल लागलेला आहे पहिला. वेलकम टू करोडी टोल प्लाझा. करोडी. तुम्हाला माहिती आहे टोलची जी रचना आहे ना, म्हणजे जी डिझाईन ती अशीच असली पाहिजे. आपल्या वाशीच्या मुंबईच्या टोलला बघा सगळे बॅनर आणि LED लाईट्स लावून टाकले आहेत ना, ते चुकीचं आहे ॲक्च्युली. हे असंच पाहिजे. लेन 7, 8, 6, 5, 4, 3 फास्टॅग करोडी टोल प्लाझा. म्हणजे जे काय लिहिलं आहे ना ते जे टोलसाठी मर्यादित आहे, जी वाक्यरचना की जी टोलसाठीची जी रचना आहे ना, म्हणजे टोल कसा पाहावा, कसा लोकांनी पाहता यावा, या दृष्टिकोनाने त्याची डिझाईन झाली पाहिजे. ना की इथे आमदाराचा बड्डे आहे, तिथे खासदाराचा बड्डे आहे, हे टोलला मोठे मोठे LED लाईट्स लावून त्या बॅनरबाजी केली पाहिजे. हे चुकीचं आहे. त्यातून तुम्हाला रेव्हेन्यू जनरेट होतो, पण हे बरोबर नाही. आता कसं आहे, शाळेतल्या मुलाला शाळेच्या गणवेशातच बघणं योग्य वाटतं ना, तसं टोललासुद्धा त्याप्रमाणेच. आणि आपल्या या साईडला, मागच्या साईडला आहे दौलताबाद किल्ला
आणि तो तर आपण काय केला नाही, कारण एवढं सगळं बॅग वगैरे घेऊन कुठे तो किल्ला वगैरे करायला जाऊ शकतो आपण. त्याच्यामुळे किल्ला ठेवला आहे. मी आधी पण माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, एकाच वेळी सगळं एक्सप्लोर नाही करायचं. कधीतरी पुन्हा येईन या आशेने त्या गोष्टीसुद्धा एक्सप्लोर होणार. त्याच्यामुळे एकदा चालू आहे सगळंच निछोडून टाकीन तर ते तसं नाही करायचं. 2-4 गोष्टी ठेवायच्या, मग ती कशी परत आस लागते, बाबा माझं त्या एरियातलं त्या सिटीमधल्या ह्या गोष्टी राहिलेल्या आहेत पाहण्यासाठी. आणि रस्ता बघा संपूर्ण डांबर आहे, पण एक नंबर मक्खन आहे. चाळीसगाव 79 किलोमीटर, एलोरा केव्स 20 किलोमीटर. तर आपल्याला हा जो समोर दिसतोय हा आहे समृद्धी महामार्ग और अपन उसके नीचे से जा रहे हैं. आणि आपल्याला गरिबांसाठी हा रस्ता आहे, आपण इथून जाऊया. तर विटभट्टीसुद्धा आहे, क्या बात आहे, विटांचीच घर आहे. आता काय रेट चालू आहे काय माहिती विटेचा, 7 रुपये 8 रुपये असेल एक विट. एवढी सुंदरता हा रस्ता आपण रात्री कव्हर केलेला तेव्हा काहीच दिसलं नव्हतं. म्हणजे आपल्या बाईकला कसे आपण कपडे इथून तिथे न्यायला लगेजसाठी सॅडल बॅग वापरतो, इथे बघा यांच्या सॅडल बॅग माल इकडे तिकडे नेण्यासाठीच्या. फुल प्रॉपर लोखंडी वेल्डिंग करून बनवलेलं आहे. आणि एका वेळेस 1 2 3 4 5 कॅरेट म्हणजे तेवढं सामान, भाजी असेल, इतर काही फळं असतील ते राहील. शिवाय वर दूधच्या खिटल्यासुद्धा आहेत. क्या बात आहे, एक नंबर सॅडल बॅग बनवले. आणि या साईडला असं काय RTOचं वगैरे टेन्शन नसतं, त्यामुळे चल जात आहे. बाईक टेम्पोचं काम करते. बापरे, दोन्ही बाजूला एकदम पिवळं पिवळं रान आणि असला वारा येतोय ना, झापझूप गाडी इकडे तिकडे होते. तर हे आहे पिंपळगाव. पिंपळगाववरून सरळसुद्धा जात होता रस्ता आणि हा डाव्या साईडने सुद्धा जातो आहे रस्ता. अंतर 1-2 किलोमीटरचंच आहे. गुगल बाबा आपल्याला दोन्ही दाखवतो. आणि गुगल बाबा असा अननोन ठिकाणी काय करा माहिती आहे, एकदा मॅप बघितलात ना तर त्याचा नेट बंद करून टाका. त्याच्यामुळे त्याचा माइंड आहे ना एका जागी स्टेबल राहतो. नाही तर तो काय करतो, इथून तिथून कुठला डायव्हर्जन आलं ना तिथे घुसून टाकतो. तुमची गाडी जर त्या रस्त्याला नियर बायला अशी टच होऊन गेली ना तो तिकडे दाखवेल, मग तो तिकडे दाखवेल. बाबा जय गुगल बाबा. पण मला खूप हेल्पफुल आहे तो, मला भरपूर फिरवलं त्याने आत्तापर्यंत. चुकल्यावरच शिकतो माणूस. आता मगाशी एक ब्रिज खालून लेफ्ट घ्यायचा होता, पण काम चालू होतं. मला वाटलं तिथून कशाला रस्ता जातो आहे, मी मॅप नाही चेक केला, खिशात ठेवलेला मोबाईल, इथे लावला नव्हता. गेलो ना भाई, सपासप काय रस्ता होता. पण 5 किलोमीटर पुढे गेलो, पण परत 5 किलोमीटर मागे यावं लागलं. ते अशा गोष्टी होतात. एक्सपिरियन्स से तो राइड का अच्छा अनुभव आता है ना भाई. या अशा आतल्या रस्त्यातून जात असताना तुमच्या गाडीची रेंज चेक करा. म्हणजे बेसिकली स्कूटरवाल्यांना सांगतो आहे, जे कोणी अशा गावांमधून अशा रस्त्याने जर जात असतील जिथे आजूबाजूला फक्त शेत असेल, कारण आहे ना पेट्रोल पंप लवकर मिळत नाही. आणि जर तुमची रेंज 30-40 किलोमीटर, शेवटच्या 2 कांड्या 1 कांड्या असेल तर जास्त रिस्क न घेणं बरं. मग त्याच्यासाठी आहे ना जेव्हा 2 पॉईंट 3 पॉईंट असतील तेव्हाच पेट्रोल भरून घ्या. तर आता आपलं 3 पॉईंट आहे, तर बऱ्यापैकी रस्ता आपण कवर केलेला आहे. तर आता वैजापूरमध्येच भरू आता आपण पेट्रोल, कारण तुम्हाला माहिती असलं पाहिजे की तुमची गाडी किती किलोमीटर चालेल.
तर आता माझी गाडी अजून 80 किलोमीटर जाईल, त्याच्यामुळे 80 किलोमीटरमध्ये आपल्याला मिळणार. पण 30-40 किलोमीटरच्या पॅचमध्ये कधी कधी पेट्रोल पंप नसतात मोठ्या स्ट्रेचमध्ये. पुन्हा समृद्धी महामार्ग दिसतोय आपल्याला. आपण 2 वेळा त्याला क्रॉसिंग केली, एकदा आधी तिथून तशी, परत लेफ्ट मारून परत युटर्न मारून, आता पुन्हा अशी. तिसऱ्यांदा आपण समृद्धी महामार्गाच्या खालून चाललो आहे. पहिला असे गेलो, नंतर पुन्हा असे आलो, आता पुन्हा असे चाललो आहे. काय ट्विस्ट नाही यार. भारी. आम्हाला पण दिला असता एक लेन तर आम्ही पण सटासट लपालप लसालच गेलो असतो ना बाई. काय यार, याच्या खालनंच जायचं का आम्ही सारखं. तर रात्री अंधारात एवढं दिसलं नाही. आता मी मोजतोय, एवढ्या वेळा गेलो, तेवढ्या वेळा गेलो. बाबा म्हणजे काय ऊन तापवतं यार. सकाळपासून 3 पाण्याच्या बॉटल पिऊन झालो आहे, पण अजून पण खूप ताण लागते. आणि एवढं ऊन आहे, एवढं ऊन आहे, एवढं ऊन आहे ना. आता डिग्री सेल्सिअस चेक केले तर 39 दाखवत आहे आणि ते अजून वाढणार 40-41. खूप उन्हाचे झळ मारते एक नंबर. आणि त्याच्यात फक्त रस्त्याला हिरवी झाडं आहेत, आजूबाजूला पण मध्ये 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 कुठे कुठे आहेत, त्याच्यामुळे ते एवढा इफेक्ट नाही मुंबईसारखा. मुंबईमध्ये आता तापमान आहे ना 44 वगैरे असेल. आता वाजलेत किती, 12:15. अजून आपल्याला 1.5-2 तासाचं अंतर क्लिअर करायचं आहे. 90 किलोमीटर बाकी आहे. आणि आपण आता जाऊ गोंडेश्वर मंदिराच्या इथे. आणि हा गंगापूरपर्यंत रस्ता असाच आहे. गंगापूरनंतर एक रस्ता नाशिकला जातो, एक रस्ता कुठेतरी जातो, विसरलो. एक सिन्नरला जातो आणि एक मागच्या साईडला श्री छत्रपती संभाजी महाराज नगरला. असं सही आहे, एक नंबर आहे. जबरदस्त एक्सपिरियन्स आला मला या राईडमध्ये. प्रत्येक राईडला नवीन एक्सपिरियन्स येतोच येतो. पेट्रोल भरून घेऊया. तर म्हणजे जबरदस्त असं ऊन आहे, जबरदस्त. आणि आता मी इथे पेट्रोल भरलं आणि समोरच्याच हॉटेलमध्ये आहे ना 2 वडापाव खाल्ले आणि थोडंसं प्रेशर रिलीज केलं. आणि इथून आता आपण जातो गोंडेश्वर मंदिर, जे पुरातन हजारो वर्षांपूर्वी जुनं आहे. ते शिवमंदिर पाहायला जायचं आपल्याला. आणि इथून ते 100 किलोमीटर आहे, त्याच्यामुळे 2 तास आता नॉनस्टॉप खेचूया. आणि त्याच्यानंतर आपला इगतपुरी कसारा मार्गे आपल्याला मुंबईला जायचं आहे. चला. क्या बात आहे. वरात चालल्या, वरात. नवरा मोबाईलमध्ये आणि त्याचे मित्र नाचतात, धागत्या. सही. वरात चालले आहे. बिचारा सुखातून दुःखात चालला आहे नवरा. त्याला आता कळणार नाही मित्र नाचत आहेत ते. आता पण नाचतील, नंतर पण नाचतील. पण तू काय करशील. आज लग्न बरीच दिसलेत. आता हे 3रं. टान टान टंग टाक डुंबाक डुंबाक डुम. या साईडला हे असंच असतं, DJ विथ बँड. हे घनघना खरा करा खरा खरा घरा करा खरा करा खरा घरा 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 खरा करा करा. वाजवण्याची पद्धतच वेगळी असते त्यांची. हो, इथला नवरा वेगळा आहे. ऋषिकेश, अभिनंदन भावा. व्हिडिओ बघत असशील तर 5-10 वर्षांनी तुझ्या फील्डमध्ये कधी आला तर तुझ्या बँडचा व्हिडिओ नक्की बघ. मंडळी, याच रस्त्याने येताना मला काय कळलंच नव्हतं की इथे हे का केलं आहे. तर आता
तर इथे ना एक ब्रिजचं काम चालू आहे, म्हणजे तो खराब आहे असं घोषित केलं आहे. तर इथे त्या ब्रिजवर कोणी जाऊ नये म्हणून इथे लाकडं वगैरे टाकून ठेवलेली आहेत आणि त्याच्यानंतर इथे सुद्धा पूर्ण दगड वगैरे टाकून ठेवलेत. हो चला. तर रात्री तर मला काय कळलंच नव्हतं की असं का केलं आहे. आता 1 वाजला आहे. हेल्मेटच्या आतमध्ये पण आहे ना गारगार जात आहे. तर आपण हायड्रेशन बॅगमधून जे पाणी पितो आहे ना त्यातलं थोडं पाणी मी बलाक लावायला सुद्धा लावतो, कारण थोडंसं तरी गार वाटेल. असं वाटतंय हे जॅकेट मस्त पाण्यातून काढू आणि पुन्हा अंगावर घालू. मंडळी काय जबरदस्त वारा यार, जबरदस्त वारा. इकडून तिकडे गाडी एकदम वारा टाकून देतोय. बापरे. आणि झाडं पण असली हलतायत ना, तर आपला काय निभाव लागणार आहे त्यांच्या मागे. श्री जगन्नाथ मंदिर. तर आता आपलं ते सिन्नरचं मंदिर अजून 49 किलोमीटर आहे. अजून 50 किलोमीटरच झालेत जिथून आपण वडापावचा नाश्ता केला. आणि आता हा असा सुंदर रस्ता मिळणार आता आपल्याला. डबल लेन झाले म्हणजे 4 लेनचा रस्ता. मगाशी सिंगल लेनवरच आपण चालू होतो, त्याच्यामुळे ओव्हरटेकिंग होत नव्हती व्यवस्थित. काय वारा आहे. आवाज येतोय की नाही मला माहिती नाही, तुमच्यापर्यंत पोहोचतोय की नाही नक्की एकदा कमेंट करून सांगा. कारण एवढा वारा सुटला आहे मला काहीच सूचना झालं आहे. आणि वाफा मारायला लागल्यात रे वाफा. देवा अशी चूक मी नाही करणार कधी. आपली ती नाईट राईडच परवडते. काय गरम होतं यार देवा. तर म्हणजे आता हे ना या मामाचे येते. आता आपण आहोत वाळके देरडे कोरळाळे येते. नाव पण भारी आहे. तर इथे आपण 2 पोटभर लस्सी प्यायलो मी. गार वाटतं. आणि दुसरं काय केलं माहिती आहे, आपलं जॅकेट पूर्ण ओलं करून टाकलं दोन्ही हात. जरा गार वाटत होते तेव्हा. आणि बलाक लावा थोडासा त्याच्यावर पाणी शिंपडलं. आता हेल्मेटच्या आतमध्ये पण गार वाटते आणि जॅकेट पण पातळ आहे पण गार वाटते. थोडीशी राहत रे, थोडीशी राहत. हो लस्सी भारी होती. एक गोदावरी लस्सी आणि श्रीकृष्ण लस्सी असं करून प्यालो. आता जरा हायड्रेटेड वाटतंय आणि पोट पण भरलं. आणि हे 2 मिनटात सुकलं पण. हे बघा गार केलेलं ते. अपेक्षेपेक्षा जास्त गरम होतं, अपेक्षेपेक्षा जास्त. आता मी टोल नाक्याला आहे, सुसू ब्रेकला थांबलो होतो आणि बाहेरचं एवढं गाडीवर बसायची इच्छा नव्हतं. मगाशी मी हे थोडंसं पाणी टाकून भिजवलं होतं. अगदी 1-2 मिनटात सगळं सुकलं. आणि बघा काय रखरखीत उन्हात उभी आहे. तिथे टोल नाका आहे. हा कसं भाई सांभाळून राईड करा. पावसाळा 15-20 दिवसात येणार आहे, तोपर्यंत वेट करा. लाँग राईड करू नका. कारण 350-400 किलोमीटर या उन्हातून करायचं म्हणजे ना 50-70-80-100 किलोमीटरसुद्धा मॅनेजेबल आहे. पण तुम्हाला रात्रीपर्यंत राईड करायची आणि या उन्हाची झळ सोसायची आहे. पागल व्हायला होतं पागल. तर टोटल 1.25 तास लागले आणि कंटाळवाणा प्रवास होता, कंटाळवाणा. 12:30 ते आता 2:30 होत येतील 100 किलोमीटर. आणि आता 5 मिनटात पोचतो आहे आपण त्या टेम्पलच्या इथे. आजचा प्रवास आपला हॉट प्रवास झाला, हॉट राईड झाली. हॉट राईड आहे जशी नाईट राईड असते ना तशी हॉट राईड आहे आपली. हॉटेस्ट राईड, हॉटेस्ट. तर मंदिर बघण्याची उत्सुकता आहे मलासुद्धा. तर चला तुम्हालासुद्धा दाखवतो लगेच. म्हणजे 2 तास प्रवास केल्यानंतर जे मंदिर पाहायला मी आलो होतो ना ते माझ्यासमोर आहे यार. एकदम चित्त थरारक आहे, जबरदस्त. तर चला जाऊया आणि महादेवाचं दर्शन घेऊया.
म्हणजे मी आलेलो आहे सिन्नरमधील गोंदेश्वर महादेव मंदिर येथे. सुंदर असं प्राचीन, खूप हजारो वर्षांपूर्वीच आहे आणि थोडीशी पडझड झालेली आहे, परंतु व्यवस्थित असं त्याला सांभाळ केलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे या मंदिराच्या आजूबाजूला आहे ना 4 आणखी छोटी मंदिर आहेत. एक पार्वती मंदिर, गणपती मंदिर, विष्णू मंदिर आणि सूर्य मंदिरसुद्धा आहे. आणि रचना एकदम भारी आहे. खूप आलात ना मन मोहून जाल. आणि कातळ्यात कोरलेलंच आहे आणि खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. तर छान असं दर्शन झालं. ड्रोन कॅमेरा इथे सुद्धा मला वापरता आला नाही आणि ऑलरेडी तिथे लिहिलेलं आहे आणि बॅन आहे. तर त्याच्यामुळे जे काय ते मोबाईलने आपण शूट केलेलं आहे आणि ॲक्शन कॅमेरासुद्धा अलाउड नाही आहे. तर आता जाऊया, पुढचा प्रवास करूया आणि हे मंदिर कसं वाटलं नक्की कमेंट करा. आणि सिन्नरच्या जवळपास जात असाल ना तर आतमध्ये 6 किलोमीटरवर हे मंदिर आहे. तर दर्शन नक्की घेऊन जा महादेवाचं. ओम नमः शिवाय. पुढचा प्रवास करूया. आणि वारा खूप आहे, जसं की राईड करायला ऊन लागत होतं आणि आता थोडंसं बसलो होतो तर डोकं शांत झालं आहे. तर पुढची राईड कंटिन्यू करूया. मंडळी तो बघा तिकडे आहे ना कळसुबाई शिखर दिसतोय, एकदम असा उंच असं टोकेरी आणि संपूर्ण कळसुबाई हरिश्चंद्र वने अभयारण्याची रांग. पुढे जाऊन तुम्हाला AMK पण दिसेल इथे. तर आता आपण सिन्नर घोटीच्या रस्त्याला आहोत आणि पहिल्यांदा सिन्नर शहरामध्ये एंटर केलं होतं ते मंदिर बघण्याच्या दृष्टिकोनाने. आणि सुंदर असं मंदिर होतं. नो ड्रोन शॉट, नो ॲक्शन कॅमेरा, काहीच अलाउड नव्हतं. म्हटलं ठीक आहे, मोबाईलने जेवढं घेता आलं. नक्की सांगा कसं वाटलं ते. आता आपण फटाफट घोटी क्रॉस करूया. इगतपुरी आहे 53 किलोमीटर. म्हणजे आता वाजलेत 3:45, म्हणजे 5 वाजेपर्यंत इगतपुरीला पोहोचण्याचा प्रयत्न करू आपण. 53 किलोमीटर एक 8-8:30 वाजेपर्यंतचा आपला टार्गेट आहे पोहोचण्याचा. लेट्स सी, बघूया. आणि असाच रस्ता असेल. पण काय वारा आहे यार, काय वारा आहे. थोडासा वारा असा मुठीतून मुंबईला नेतो यार, तिथे वाराच नाही आहे. बघा ना पवनचक्क्या काय फिरत आहेत. एक नंबर, एक नंबर, काय एक नंबर दिसतं यार. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 पवनचक्क्यांचा प्रोजेक्ट आहे. काय भारी दिसतं आणि खूप हवा आहे. त्याच्यामुळे ड्रोन तर अजून मी रिस्क नाही घेणार. गाडी अक्षरशः इकडे तिकडे जाते. तर म्हणजे आता मी घोटीमध्ये पाऊण तासाचा एक ब्रेक घेतला. कारण कसं आहे ना, घरी पोचल्यावर पण जेवायची इच्छा नव्हती. तर म्हटलं काहीतरी खाऊया. तर शेवभाजी खाल्ली, कारण दुपारी आपण जेवलो नव्हतो. सकाळी जे कांदेपोळे खाल्ले तेच शेवभाजी आणि 2 रोटी तेवढं खाल्लं आणि चहा पिऊन आता निघतो आहे. तर मी थांबलो होतो अपना धाबा. तुम्ही इथून आलात तरी इथे घोटीचा तो लेफ्ट टर्न आहे. तर चला पुढची राईड करूया. थोडा कसारा इगतपुरी कवर करूया आणि त्याच्यानंतरचा ब्लॉग एंड करूया पुढे जाऊन. हे आधीच काय पॉल्युशन कमी आहे तर साले ही अशी लोक असतात. हां, याचं ऑइल इतकं जळतं आहे. तुमच्यामुळे लोकांना त्रास. काय बोलणार. आणि अशा भरपूर गाड्या बघितल्या जे मेंटेनन्स करतच नाहीत. जुन्या झाल्या तरी आपल्या चालवत राहतात. त्यांच्या आतमध्ये पिस्टनची कामं, ऑइल जळतं आहे. लोकांना त्रास ना. तेच जर एका डब्यात भरून त्याला वास घ्यायला दिलं तर घेईल तो, आणि त्यांचे वास आम्ही घ्यायचे. हे बघा, म्हटलं होतं ना मी, ही अशी लोक असतात ज्यांना इतरांची काळजी नसते. स्वतःचा समोर बघून चालवते. धूर आमच्या नाकात. चलो मंडळी, घाटामध्ये काय डांबरीकरण केलं यार, एक नंबर. क्या बात आहे. आणि राईड करायला असली मजा येते ना. टायर फुल ग्रिप धरून चालतात ना डांबरवर. एक नंबर. आणि फुल एकदम प्लेन मक्खन.
मंडळी तो आहे माहुली किल्ला आणि तिथून सूर्य जो खाली जातोय ना तो नजारा बघा यार, काय एक नंबर मनमोहक दिसतंय. अरे यार मला राहवत नाहीये, काय भारी दिसतोय ना, एक नंबर. म्हणजे आपली राईडची सांगता पण सूर्यदेव छान करतोय. जेव्हा निघालो होतो तेव्हासुद्धा आपण श्री छत्रपती संभाजीनगरमधला सूर्योदय होताना पाहिला होता आणि आज हा माहुली किल्ल्याहून जो सूर्य खाली जातोय ना, एक नंबर एक नंबर. An hour later. तर फायनली दरवेळेप्रमाणे त्या ब्रिजवर होणारी ट्रॅफिक ही काही चुकत नाही आपल्याला. आणि आता वाजलेले आहेत 7:45 आणि मी सुरुवातीला जसं म्हटलं होतं की 7-7:30ची ट्रॅफिक मला मिळणार, तर त्याप्रमाणे बरोबर वेळेत आपल्याला ट्रॅफिक मिळालेली आहे. आत्तापर्यंत तरी झापझुप येत होतो पण इथे अडकलो आहे. तर अजून आपल्याला 41 किलोमीटर जायचं आहे, तेवढा वेळ लागणार आहे. तर आता थकल्यासारखं झालं आहे कारण दुपारपासून उन्हातून चालवतो आहे. सकाळी 9:30ला निघालेलो, 7:30 होऊन गेले, 10 तास होऊन गेले. त्याच्यात 2-2.5 तास तर पाणी, लस्सी, जेवण त्यात गेले. ठीक आहे, ट्रॅफिकसुद्धा कवर करू. एकंदरीत व्हिडिओ कसा वाटतो आहे नक्की कमेंट करून सांगा, कारण याच्यानंतर काय ॲज युजल आपला रस्ता आहे तोच आहे. पण एक अपडेट आहे की कसारा घाट, इगतपुरीनंतर कसारा, जो शहापूरपर्यंत ना बाप रस्ता बनवला आहे. बाप, तुम्हाला लीन वगैरे करायला ना एक नंबर मजा येणार आहे. कारण असलं डांबर टाकलं ना चपचपीत, म्हणजे तुमचा टायर जर चुकीची रायडिंग नाही केली तर नाही घसरणार. झूम झाम निघून जाल तुम्ही. आणि तो कधीपर्यंत टिकणार तो मोठा प्रश्न आहे. पावसाळा त्याला खातोय की टिकवतोय ते आपल्यावरून देवावर आहे. हो फायनली आपल्या कर्मभूमीत मी आत्ता पोचतो आहे. एक 10 मिनटात पोचेन घरी. आणि भरपूर गरम होत होतं, भरपूर गरम. जे जॅकेट घातलेलं ते पण काढून ठेवलं बाबा. आणि पाण्याच्या आज तब्बल 4 ते 5 बॉटल मी प्यायलो आहे. आणि आता वाजलेत 9:30ला 10 मिनटं आहेत. सकाळी आपण 9:35ला निघालो, तर टोटल तुम्ही पकडू शकता एक 12 तास. त्याच्यामध्ये 2-2.5 तास इकडे तिकडे, म्हणजे जे काही आपला टाईमपास झाला तो, खाण्यापासून टॉयलेट वॉशरूम सगळं. आणि 9 तास राईड झाली. आणि दचके लागून लागून आता माझी पाठ जरा धरले, कारण आपल्याला आता आपल्या रुस्तमचं सीटचं कुशनिंग चेंज करायचं आहे आणि शॉकअप्सर चेक करायचे आहेत. The next day. तर मंडळी फायनली सुंदर अशी राईड झाली आहे. आणि आजचा दिवस दुसरा, म्हणजे मी परवा जे रात्री येऊन 9-9:30 वाजता जेवून झोपलो ना, कारण खूप ट्रॅफिक होती रस्त्याला. नंतर झोपल्यानंतर दुसऱ्या दिवशी पार्ट टाईम, त्यानंतर ऑफिस, त्यानंतर मला व्हिडिओ एडिट करायला मिळाला नाही. तर आज मी तिसऱ्या दिवशी व्हिडिओ एडिट करतो आहे. तर एकंदरीत कसा वाटला मोटोब्लॉग नक्की एकदा कमेंट करून सांगा. एवढ्या भर उन्हामध्ये आपण श्री छत्रपती संभाजी महाराज नगर ते मुंबई 350 किलोमीटरचा प्रवास, आणि आता जेमतेम मला 9-10 तासापेक्षा जास्त लागलेले आहेत. तर कसा वाटला एकंदरीत व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला जायचं असेल तर मी जसं ज्या रूटने गेलो होतो ती आयटनरी फॉलो करा, आणि तिथे पाहण्यासारखं भरपूर आहे. तर हा श्री छत्रपती संभाजीनगरचा राईड प्लॅन तुम्ही 3 दिवसासाठी करू शकता, सोलो किंवा तुमच्या मित्रमंडळींसोबत. तर भेटूया अशाच एका नवीन राईड सिरीजमध्ये. आणि येणाऱ्या काळामध्ये मोठी अशी आपली राईडचा मी विचार करतो आहे. तर ती कोणती राईड असणार आहे तर येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. तर जाता जाता हे जग खूप सुंदर आहे आणि या जन्मी तरी आपल्या दोन्ही डोळ्यांनी पाहायलाच पाहिजे. तर याच आशेवर घेतो तुमचा निरोप. तर सगळ्यांनी काळजी घ्या आणि सेफ राईड करा.